चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हा अध्यक्ष सौ मंगला खेडकर यांचा वाढदिवस धूमधडाक्यात मोहन रेस्टॉरंट आर्वी येथे साजरा। नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर, सिटी इंडिया मराठी न्यूज। धार्मिक क्षेत्रातून सामाजिक चळवळीतील एक सामाजिक उदयास आलेले बगेकर परिवारातील सामाजिक नेतृत्व मंगला बगेकर हे नाव आज समाजकारणातून संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यात हिंगणा कसबा परिसरात उदयास आले। प्रभावी व्यक्तिमत्व, कुठलाही राजकीय वारसा नसताना आज स्वतःच्या हिमतीवर आत्मनिर्भर होऊन विश्व निर्माण केलेले स्पष्ट वक्ता, प्रेमळ स्वभाव, शांत व संयमी म्हणून आज हिंगणा परिसरात त्यांची ओळख आहे। जीवनात अनेकदा संघर्ष करून त्यांनी आज सामाजिक पटलावर ठसा उमटवला आहे। मंगला बगेकर प्लस खेडकर यांना हिंगणा कसबा परिसरातील जनतेची भरपूर साथ आहे। ते दरवर्षी सार्वजनिक मोठा उत्सव करत असतात। त्यांच्या परिसरातील नागरिकांचा पाठिंबा आज त्यांची जमेची बाजू असून सर्व सदस्य सुशिक्षित व मोठे पद उत्तर असून नोकरी करतात। मंगला खेडकर या सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचे खंबीरपणे नेतृत्व करतात। त्यांची हिंगणा तालुक्यात हिंगणा परिसरात दरवर्षी धार्मिक उत्सव करत असतात। आपण लोकांना काय देऊ शकतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते लहान निरागस मुलावर चांगले संस्कार व्हावे व विचाराला आळा बसावा व परिसरातील वातावरण आनंदी राहावं हे ध्येय घेऊन ते सामाजिक कार्यक्रम आयोजित करत असतात। त्यात मेडिकल कॅम्पमध्ये डोळे तपासणी, रक्तदान, डेंटल कॅम्प तसेच नमोग्राफीचा फायदा, महिलांना स्तन कॅन्सर चेकअप इत्यादी अनेक कॅम्पचा फायदा ते परिसरातील नागरिकांना धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतात। अनेक समाजाच्या लोकांशी मंगला खेडकर यांचा चांगला संपर्क असून सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी मंगला खेडकर यांचे चांगले हितसंबंध आहेत। तसेच त्यांचा हिंगणा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे। आज त्यांच्या मनाची तळमळ, काम करण्याची जिद्द बघितलं तर असं वाटतं की सामाजिक क्षेत्रात येऊन लोकांची सेवा करावी ही आज त्या हिंगणा प्रभागातील लोकांची इच्छा आहे। अजूनपर्यंत मंगला खेडकर यांनी कधीच राजकीय निवडणूक लढवली नसून त्यांना समाजकार्याची आवड त्यांना काम करण्याची प्रेरणा देत असते। प्रेरणादायी काम करत असतात। त्यांच्याकडे जर कोणी रडत आलं तर त्याला हसवत पाठवावे। कुणाचे अडलेले काम आपल्या परीने कसे करता येईल हे कौशल्य वापरून ते करत असतात। मंगला खेडकर यांच्या चेहऱ्यावर कधीच पदाचा आव नसतो। ते अहंकाराला कधीच थारा देत नसतात व पेपर वाचण्यावर मंगला खेडकर यांचा अधिक जोर असतो। अनाथ, दिव्यांग मुलांची सेवा करणे हे मंगला खेडकर यांचे कर्तव्य आहे। मंगला खेडकर यांनी आजपर्यंत सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून व्यवस्थितरित्या काम पाहिले। त्यांचा पुणे येथे साऊथ इंडियन सेलिब्रिटी अपेक्षा पांचाळ यांच्या हस्ते पुण्यात सत्कार सुद्धा करण्यात आला होता। असे अनेक त्यांना पारितोषिक मिळालेले आहे। म्हणून आज 1 मे महाराष्ट्र राज्यातील कामगार दिन म्हणून ओळखला जातो। अशा चांगल्या दिवशी त्यांचा जन्म झाला यावरून लक्षात येते की मंगला खेडकर किती भाग्यवान आहेत। तसेच त्या अनेक पदाच्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत। मंगला खेडकर यांच्याकडे केंद्रीय मानव अधिकार संघटना नागपूर जिल्हा सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी बरीच वर्ष काम पाहिले आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगणा येथून आलेले निर्णय शाळेचे कर्मचारी सुधीर जिचकार, रवींद्र खेडकर, यवतमाळ येथून आलेले धनंजय रुईकर, सोनाली रुईकर, प्रमोद बगेकर, सौ ज्योतिताई बगेकर, शांताबाई बगेकर, सुधाकरराव बगेकर, शैलेश पांडे, निकिता पांडे यांनी सर्वांनी मोहन रेस्टॉरंट आर्वी येथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला। त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुकाराम सुतार, सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर, अकोला जिल्हा उपसंपादक देवेंद्र पुणेकर, यवतमाळ जिल्हा उपसंपादक व्यास सर व सर्व सिटी इंडिया मराठी न्यूज कडून मंगला खेडकर तुम्हाला पुण्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तुकाराम सुतार। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।